सातबारा उतारा म्हणजे काय? त्याचा नेमका अर्थ काय? तुम्हाला माहिती आहे का? चला सांगतो. आपल्याकडे जमिनीचा विषय निघाला, की सर्वात आधी नाव येतं सातबारा उतारा आणि आपण अनेकदा पाहिलाही असेल हा उतारा. पण कधी विचार केलाय का याला सातबाराच का म्हणतात? यामध्ये 7 आणि 12 नेमका अर्थ काय? सर्वात आधी बघूया 7 म्हणजे काय? महसूल विभागाच्या नियमानुसार 7 हा गाव नमुना नंबर 7 आहे. त्याला भूमी अभिलेख पत्र सुद्धा म्हणतात. हा भाग जमिनीच्या मालकी हक्काची माहिती देतो. यामध्ये जमिनीचा सर्वे नंबर, मालकाचे नाव आणि जमीन क्षेत्रफळ किती आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यावर कोणाचं कर्ज किंवा बोजा आहे का याची कायदेशीर नोंद असते. आता वळूया 12 नंबरकडे. 12 नंबर म्हणजे गाव नमुना नंबर 12, ज्याला आपण पिकांची नोंद वही किंवा परिपत्रक असेही म्हणतो. जमिनीचा मालक कोण आहे हे 7 नंबर वरनं समजतं, तर जमीन कशासाठी वापरली जाते हे 12 नंबर वरनं समजतं. आता यामध्ये शेतामध्ये काय पिकवलं जातं, सिंचनाचं साधन काय, पडीक जमीन किती आहे याची कायदेशीर नोंद तलाठ्यांकडून केली जाते. म्हणजे 7 नंबर सांगतं जमीन कोणाची आहे आणि 12 नंबर सांगतं त्या जमिनीवर काय पिकवलं जातं. जेव्हा हे दोन्ही नमुने एकत्र केले जातात तेव्हा तयार होतो आपला सातबारा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि भेटूया पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तत्पूर्वी नमस्कार.